नमस्कार. एक उडान मध्ये मी राजेश सोळंकी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आजचा एक उडानचा जो कार्यक्रम आहे हा थोडासा वेगळा आहे. नेहमीच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण वेगळ्या प्रकारची उडान बघतो. ज्या लोकांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये जी उडान घेतलेली आहेत त्यांचं आपण इंट्रोडक्शन करतो. त्या लोकांपासून आपल्याला कशी प्रेरणा घेता येईल, त्या वेगळ्या व्यक्तिमत्वांचं व्यक्तिमत्वाचे पैलू आपण तुम्हाला उलगडून दाखवतो आणि त्याच्यापासून आपली तरुण पिढी काही प्रेरणा घेऊ शकेल अशी आपली त्यामागची भावना असते. तर आजचा जो कार्यक्रम आहे, तुम्ही विचार करत असाल आम्ही आज हे पुस्तक प्रकाशन जे एक टप्पा आउट हे पुस्तक प्रकाशन आहे आणि त्याचा कार्यक्रम आपण ह्या एक उडानच्या माध्यमामध्ये का ठेवला असेल. तर पुस्तक प्रकाशन नाही हे जे पुस्तक आहे त्याचं एक टप्पा 1 ज्यांनी वाचलेलं असेल त्यांना कळेल की एक टप्पा 2चं प्रकाशन आहे. त्यांना सांगायची मला फारशी गरज नाही की आम्ही एक टप्पा 2 बद्दल हा कार्यक्रम का ठेवतोय आणि का एवढं आम्ही त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. परंतु तरी सुद्धा ज्यांना माहिती नसेल तन्वीर कोण आहे आणि तन्वीरचे पुस्तकामध्ये लिखाण कशा प्रकारचं आहे, त्यासाठी त्याच्यामधला एक लेख मी तुम्हाला आधी वाचून दाखवेल, त्याच्यानंतर मी पुढे बोलेल. कारण की तो वाचल्याशिवाय तुम्हाला त्याचा एखादा लेखाचा परिचय झाल्याशिवाय लेखकाचा ऍक्च्युली खरा परिचय होत नाही. तर मी तुम्हाला त्याचा एक लेख आहे तुम्हाला वाचून दाखवतोय आज. लेखाचं नाव आहे, छोटा लेख आहे, एक लेखाचं नाव आहे गुरगाव सेक्टर 52. एकदम पॉश एरिया आहे हा. पब स्पॉट या ठिकाणी एका दिवसाची उलाढाल ही दिल्लीच्या एका महिन्याच्या बजेट इतकी असावी. काही दिवसापूर्वी गेलो होतो तिथे. रूम पार्टनरचा फेअरवेल होता. नुसतं चोहोबाजूला हॉटेल, पब, श्रीमंती, अय्याशी. रस्त्यात उघडपणे सिगरेटची आणि त्यात लपलेली चरस, गांजा आणि तत्समची दुकाने आहेत. बाजूला मिठा पानवाले आहेत, 1-2 फालुदावालेही. ह्या सगळ्या गराड्यात एक फुगे विकणाऱ्या लहान मुलांची गँग आहे. आणि त्या एरियात फुगे कोण विकत घेत असेल हा प्रश्न मनात आलाच. पण ती लहान मुले मोठ्या जिद्दीने येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे ओला, उबर, रिक्षा, कार मधून उतरले की त्यांच्या बुक असलेल्या हॉटेल, पब मध्ये जाईपर्यंत धावत होती. आता तिथे येणारी माणसे म्हणजे कशी? श्रीमंत, उच्चभ्रू वर्गातली, मुलींसोबत, सर्व व्यसनांना सरावलेली आणि भयंकर एटिट्यूड वाले. मुली तर सगळ्या जणू अप्सराच. चुकून त्यांच्या ड्रेसला त्या फुगेवाल्याने हात लावलाच तर इंग्लिश मधून शिव्या कन्फर्म. माणसाने गरीब म्हणून जन्म झाला असेल तर गुरगाव सारख्या शहरात आयुष्य काढू नये. किमान असा लहान धंदा करू नये की ज्यामुळे तुम्हाला रोजच्या जगण्याची लाज वाटेल. हे माझे मत 2 वर्षापासून गुरगावात आल्यापासून झाले आणि ती मुले त्याला अपवाद नव्हती. मी उभा होतो त्यापासून थोडे दूर 2 भावांची एक जोडी फुगे विकत होती. एक 7-8 वर्षाचा मुलगा आणि एक 3 वर्षाचा. मोठा भाऊ धावत धावत जाऊन फुगे विके आणि छोटा भाऊ सगळ्या फुग्यांचा स्टॉक घेऊन आहे तिथेच उभा राही. थोड्या वेळानंतर मला उमगले की ती मुले फुगे विकत नाही आहेत तर अप्रत्यक्षपणे भीकच मागत आहेत. तो मोठा भाऊ काय करे? प्रत्येक कस्टमर कडे जाऊन त्याच्या गळ्यात पडून फुगे विके, तेही 30 रुपयाला एक. पण तो तरुण कपल्सच निवडे की जेणेकरून इम्प्रेशन झाडण्याच्या नादात त्याचे फुगे मुले खरेदी करत आणि त्याच्यासोबत मुली ते हाऊ स्वीट, हाऊ रोमॅन्टिक म्हणून ठेवून घेत. मग ते कपल पुढे त्या फुग्यासोबत चाळा करून झाला की पब मध्ये जाताना हा फुगा कुठे टाकू असा विचार करत असतानाच हा मुलगा तिथे हजर होईल आणि तुमच्या कामाचं नाही ना, मग द्या मला परत. अशा आविर्भावात तोच फुगा पुन्हा घेऊन टोटल रोटेशन ऑफ कॅपिटल. थोडक्यात घेतलेले 30 रुपये भीक. मध्येच दमल्यावर खिशातून गुटखा काढे, तोंडात टाके आणि त्याच्या लहान भावाला दुरूनच तिथेच थांब मी येतो थोड्या वेळात असे खुणवे. लहान भाऊ हातातले फुगे बघून खुश होता. लहान भाऊ म्हणजे त्याचा पार्टनर. त्याच्या फुग्याच्या रबरावर खाजून येणाऱ्या आवाजात त्याला विलक्षण आनंद मिळत होता. हा त्याचा बिझनेस पार्टनर फारच सौम्य होता. बिझनेस पार्टनर म्हणजे छोटा लहान 3 वर्षाचं मूल. ते पब समोर चमकणाऱ्या लाईट बघत आणि हातात असलेले इन 2 फुगे घेऊन अनवाणी निर्विकार चेहऱ्याने उभा होता. समोरच्या हॉटेलमधून येणाऱ्या कबाबचा वास, रंगीबेरंगी लाइटिंग आणि समोरून महागड्या कार मधून उतरून आईच्या कडेवरून जाताना आईकडून लाड करून घेणारी त्याच्याच वयाची लहान मुलं उपाशी कुठी बघायला जी जिगर लागते ना, तिच्यावर लिहिण्याची सुद्धा माझी लायकी नाही. ते सहन करणं तर दूरच राहू दे. एवढ्यात त्या
लहान भावासमोर एक आई बाप त्याचे 2-3 वर्षाचे लहान मूल आणि फुगे मागू लागले. ते आता याला काही कळेना, हा मोठ्या भावाला शोधायला लागला, कारण त्याचं काम फक्त स्टॉक घ्यायचं. त्यांना उशीर होत होता. त्यांच्या कडेवरचा मुलगा फुगा पाहिजेच म्हणून हट्ट करून बसला. या लहान मुलाला काही कळत नव्हते, लहान भावाला काही कळत नव्हते. शेवटी ते आई बाप उशीर होत आहे म्हणून पबकडे जायला निघाले. कडेवर त्यांचा मुलगा रडतच होता. दोन्ही मुले एकमेकाकडे पाहत होती. मी ते पाहत होतो, पण बराच दूर होतो. त्या मुलांचे न कळत 30 रुपयाचे नुकसान झाले होते. माझा रूम पार्टनर ही एव्हाना आला होता. मी निघणार इतक्यात बघतो तर तो लहान मुलगा त्या आई बापांकडे धावत गेला. ते पब मध्ये एंट्री करत असतानाच त्याने आईच्या कमरेला हात लावला. तिने खाली पाहिले. त्या मुलाने टाचा वर करत हातातले दोन्ही फुगे मुलाच्या हातात दिले आणि मागे न बघता पळत सुटला. कोणालाही काहीच कळले नाही. फक्त त्या आईच्या खांद्यावरचे मूल आता गप्प झाले होते. आई बाप त्या लहान पळत जाणाऱ्या मुलाकडे बघतच आत शिरले. मला या गोष्टीचं वाईट वाटत नाहीये की त्याचे 60 रुपयाचं नुकसान झालं. या गोष्टीचंही तितकं वाईट वाटत नाहीये की उद्या मोठं झाल्यावर हाही मुलगा गुटखा खात भीक मागणार आहे. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की जगात काही दुर्दैवी माणसं त्यांचं बालपण कुठल्या दिवशी संपेल ती शेवटची तारीख माहीत असते आणि ह्या मुलाला ती माहीत झाली आहे आणि ती तारीख, तो दिवस आज आहे. मी स्वतःला भाग्यवान समजावावे ह्यासाठी हा लेख मी दर थोड्या दिवसांनी वाचणार आहे. तर असा हा लेख, असे छोटे छोटे किस्से एक टप्पा आउट मध्ये सुद्धा तन्वीरने लिहिलेले आहेत. तर तन्वीर करतो काय, तो माणसाच्या भावना जागृत करतो, जागवतो. संवेदना जागवण्याचं काम. संवेदना जागवण्याचं काम का महत्वाचं असतं? हल्लीच्या काळात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, आपण बघतो रस्त्यावर छोटं काही घडलं, काही नाही घडलं, लोक एकमेकाच्या जीवावर उठतात, लोकांना मारायला उठतात, छोट्या छोट्या कारणाने. कोणाची गाडी एकाला ठोकली, कोणाला काही थोडंसं लागलं तर दुसऱ्याचा जीव घेतात. याचं कारण काय? तर संवेदना बोथट झाल्या आहेत, दुसऱ्याचे दुःख समजूनच घेत नाहीत. तर ह्या संवेदनांची जाणीव करून द्यायचं. आता आपण एका लेखावरनं, ह्या छोट्याशा लेखावरनं ही गोष्ट आपण सुद्धा बघतो, आपल्याला सुद्धा हे सगळे प्रसंग दिसत असतात. परंतु तन्वीरचा लेख वाचल्यावर त्याच्यातल्या भावना आपल्याला समजतात आणि आपल्याला सुद्धा हे प्रसंग आपल्या समोर कुठे कुठे घडत असतात, त्याचे दिसायला लागतात आपोआपच. तर हे असं माणसाला जागवून करणारं जे लेखन आहे, हे तन्वीरचं लेखन आहे. आणि म्हणून तन्वीरचं मीही खूप फॅन आहे. तन्वीरची पुस्तकं मला खूप आवडतात आणि मी सुद्धा स्वतःला जमिनीवर ठेवण्यासाठी म्हणून, जागं करण्यासाठी म्हणून, किंवा आपल्या संवेदना जागृत करण्यासाठी म्हणून मध्ये मध्ये तन्वीरची लेख पुन्हा पुन्हा वाचत असतो. हाही लेख मी त्याचा आधी मला वाटतं 6-7 वेळा वाचून झाला असेल आणि पहिल्या 2-3 वेळा तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे मला डोळ्यातून पाणी फार कमी वेळा येतं, परंतु लेखच त्याचे असे असतात की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर अशा या एक टप्पा आउट हे जे पुस्तक त्याचं आता नवीन प्रकाशित होणार आहे, तर म्हणून हा कार्यक्रम आम्ही खास करून ठेवला आहे की जेणेकरून आपण हा पुस्तक प्रकाशन, त्याच्या मागे कोण टीम काम करते आणि हे पुस्तक एक्झॅक्टली कधी येणार, त्याच्यामध्ये तन्वीरशी सुद्धा आपण विचारणार आहोत, त्या प्रकाशकांशी विचारणार आहोत, त्याचं मुखपृष्ठ जे डिझाईन केलंय त्याच्या मागे त्यांच्या काय भावना आहेत आणि जे लिखाण केलेलं आहे त्याच्याबद्दल गजानन परब साहेबांनी केलेलं आहे, त्यांच्याशी पण बोलणार आहोत की त्यांनी हे कसं हेल्प केलेली आहे, तन्वीरला यांची टीम कशी साधलेली आहे. तर पहिल्यांदा मी ऋषिकेशला विचारणार आहे. ऋषिकेश आहे इथे? ऋषिकेश, मला वाटतं ऋषिकेश नाहीये. तोपर्यंत आपण रोहित लाड आहे त्यांच्याशी बोलूया. रोहित, ऋषिकेशचा मला वाटतं कनेक्शनचा काही प्रॉब्लेम होतोय, तर मी आज रोहित, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे रोहित, की हे एक टप्पा आउट शी तुम्ही कसे जोडले गेलात, तन्वीरच्या टीम बरोबर तुम्ही कसे जोडले गेलात, तन्वीरला कधीपासून ओळखता? ओके, थँक्यू सर. बेसिकली तन्वीरशी ओळख म्हणलं तर फेसबुक, सोशल मीडिया थ्रू त्याच्याशी ओळख झाली दादाशी बेसिकली. आणि दादाला इंट्रोड्यूस करणारा महत्वाचा माणूस म्हणजे ऋषिकेशच होता. आणि ऋषीला मी कॉलेजपासून ओळखतो. सो साधारण आता गेली 4 ते 5 वर्षापेक्षा जास्त आम्ही एकमेकांना ओळखतोय आणि त्याच्या माध्यमातून तन्वीर दादाशी ओळख झाली, त्याच्या लेखांशी परिचित झालो. आणि मग जेव्हा एक टप्पा आउटचा जे पहिला भाग आला, जेव्हा ती प्रोसेस चालू झाली की आपण
एक टप्पा आउट करायला पाहिजे आणि दादाचे एवढे लेख समाजोपयोगी आहेत, त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी लोकांना जाणीव होते वेगवेगळ्या गोष्टींची. जसं तुम्ही आधी म्हणालात की बऱ्याच गोष्टींची आपल्याला जाणीव होत नाही ज्या समोर गोष्टी घडतायत तरी सुद्धा. सो त्या गोष्टींची जर जाणीव होतीये तर ह्या गोष्टी आपण का पुस्तक रूपात मांडू नये, हा जेव्हा प्रश्न आला त्यानंतर रुचित प्रकाशनाची प्रोसेस चालू झाली आणि त्या थ्रू म्हणजे पहिल्या एक टप्पा आउट पासनं मी रुचित प्रकाशनाशी बेसिकली जोडला गेलो. सो हे दोन व्यक्ती लाईक तन्वीर सिद्दीकी आणि ऋषिकेश वडके हे दोन महत्वाचे दुवे रुचित प्रकाशनाला जोडल्यात जाण्याचे. ओके. म्हणजे त्याचे लेख वाचल्यामुळे तुम्ही तन्वीर आणि ऋषिकेश दोघांच्या प्रेमामध्ये पडलात होय म्हणायला हरकत नाही. होय होय होय. मग तुमचा रोल याच्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली कसा आहे? तुम्ही काय तुमचा भूमिका तुमचं काय आहे याची डिझाईन मला वाटतं तुमची होय हो. बेसिकली डिझायनिंगचे जे ऍस्पेक्ट आहेत पुस्तकाशी रिलेटेड रुचित प्रकाशनाच्या, ते काम सध्या मी बघतोय रुचित प्रकाशनासाठी, ज्यामध्ये आता एक टप्पा आउट 2 जे येत आहे त्याचं बेसिक कव्हर डिझायनिंग आणि कॅलिग्राफी, जी कव्हरसाठी जी आवश्यक कॅलिग्राफी आहे ती बेसिकली मी केली. आणि डिझायनिंग ऍस्पेक्ट मध्ये आपण घेतलं तर फ्रंट कव्हर आहे, बॅक कव्हर आहे, त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला जर स्केचेसची रिक्वायरमेंट असेल पुस्तकासाठी, एखादी कथा असते ज्याचं अजून जास्त ती भावायला मनाला, त्यासाठी काही वेळा आपल्याला स्केचेस ऍड करावी लागतात सो दॅट ती कथा अजून खुलेल, वाचकाला वाचताना ती अजून खुलून वाचता येईल. सो त्यासाठी आपण स्केचेसची रिक्वायरमेंट असेल ती पाहतो. आणि एकंदरीत डिझायनिंगशी रिलेटेड जेवढी कामं असतील ती रुचित प्रकाशनासाठी मी बघतो. रुचित पर्टिक्युलर ह्या एक टप्पा आउटचं जे डिझाईन आहे हे थोडंसं हा. डिफरंट डिझाईन आहे, तर हो त्याच्या मागची भूमिका काय ते जरा एक्सप्लेन करून मला सांगशील? चष्मा मग काय दाखवतोय ते, हो. पब्लिक दाखवतोय, एका डोळ्याने काय दिसतंय, दुसऱ्या ह्याच्याने ब्लॅक येस काय? येस येस, मी नक्की सांगेन. यामध्ये कसं आहे की पहिलं जे आपण पुस्तक केलं होतं त्यामध्ये जी कॉन्सेप्ट आपण युटिलाइज केली की एक टप्पा आउट हे लोकांना फार जास्त क्रिकेटशी रिलेटेड हे पुस्तक आहे का काय वगैरे ही बरोबर, एक बेसिकली टप्पा एक असं थॉट येऊ म्हटलं. शकतो. हा, म्हणून मग आपण पहिलं डिझाईन पुस्तकाचं केलं ते त्या पद्धतीने फिगर आउट केलं होतं. पण जेव्हा ते पुस्तक मार्केटमध्ये आलं आणि त्याची पॉप्युलॅरिटी बघितली तेव्हा एक गोष्ट प्रचंड जाणवली, ती म्हणजे की हे पुस्तक फक्त पुस्तक नसून हा एक वेगळा दृष्टिकोन देते लोकांना. जेव्हा लोक त्या गोष्टी वाचतायत तेव्हा त्यांना ते त्या गोष्टींची जाणीव होते की समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींशी आपण सुद्धा तेवढेच अटॅच व्हायला पाहिजे, जितके पण आपण कधी बहुतेक पूर्वी नसो. तर जेव्हा एक टप्पा आउट जेव्हा 2 करायचं ठरलं तेव्हा मग दादा आणि ऋषिकेश पण म्हणाला की आपण यावर्षी डिझाईन बदलूयात. जे आधी सिंक झालंय लोकांमध्ये या पुस्तका थ्रू ते कदाचित आपण मांडू शकलो फ्रंट कव्हरच्या माध्यमातून, तर आपण ते करायला हवं. म्हणून मग ते सगळ्यात पहिली कॉन्सेप्ट होती ती म्हणजे पुस्तकाला फार फ्रेश लुक पाहिजे, सो दॅट लोकांना त्यामधनं पॉझिटिव्हिटी मिळाली पाहिजे. म्हणून मग आपण ब्लू आणि व्हाईट मिक्स बॅकग्राऊंड त्या पुस्तकाला घेतली. दुसरा थॉट असा होता की दृष्टिकोन रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे पुस्तकातनं, म्हणून आपण चष्मा घेतला की त्या चष्म्यातनं तुम्हाला बघता येतंय. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताय इनडिरेक्टली तुम्ही त्या चष्म्यातनं बघताय, नव्या दृष्टिकोनातनं बघताय. आणि एका बाजूला आपण समाज दाखवलाय, एका काय म्हणतात चष्म्याच्या एका काचेमध्ये समाज आहे आणि त्या समाजामध्ये तो बेसिकली समाज पूर्ण एकवटलाय त्या दृष्टिकोनामध्ये. आणि जी दुसरी बाजू आहे जिथे रिकामी आपण फ्रेम घेतली आहे, जी रिकामी ग्लास आहे, त्याला आपण पायऱ्या दिल्या आणि त्या पायऱ्यांवरनं एक माणूस चालतोय. तो चालतोय म्हणजे तो त्या दृष्टिकोनाकडे त्याची पावलं टाकतोय, म्हणजे एक टप्पा आउट 2 कडे तो आता प्रोग्रेस करतोय. त्यांनी एक टप्पा आउट वाचलंय आधीचं आणि आता त्याला तो चष्मा हवाय, म्हणून तो नवीन दृष्टिकोन घेण्यासाठी एक टप्पा आउट 2 कडे त्याची वाटचाल चालू आहे. असं आपण एकंदरीत ते पुस्तकाचं कव्हर डिझाईन केलं. आणि रोहित, हे जे डिझाईन करत असताना तन्वीरशी बोलणं होत होतं? तन्वीरला हो कल्पना होत होती अशा टाईपचं मिनिंग असं आहे, किंवा हे हो. तुमचं आपापसात डिस्कशन असं डिझाईन होत होतं? येस येस येस, म्हणजे पुस्तकाचं कव्हर करण्यापासनं जेव्हा पहिल्यांदा आपण प्रोसेस ही चालू केली तेव्हा ऋषिकेश आणि तन्वीर दादा दोघांनीही डिस्कस केल्या होत्या बऱ्याच गोष्टी की आपल्याला काय अपेक्षित आहे. म्हणजे जरी इंग्लिशमध्ये म्हण असली की डोंट जज बुक बाय इट्स कव्हर, पण लोक तेच करतात. सो आपल्या पुस्तकाला कव्हर हे तेवढंच दमदार पाहिजे जितकं दमदार त्यामध्ये लेखन असणार आहे. त्यामुळे पुस्तक बघितल्या बघितल्या तुम्हाला ते वाटलंच पाहिजे की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. सो त्या पद्धतीने दादांनी त्यावेळेस समजूनही सांगितल्या होत्या बऱ्याच गोष्टी की बुक कव्हरच्या बाबतीत आपण काय एक्सपेक्ट करतोय यावर्षी. सो मग ते बेसिकली त्या दोघांचीही थॉट प्रोसेस त्यामागे होती. ग्रेट ग्रेट, थँक्यू रोहित. आता थँक्यू मला सर. गजानन सरांना विचारायचं आहे. गजानन सर, मला तुमचं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कसे जोडले गेलात तन्वीर आणि
टीम सोबत आणि रुचित प्रकाशनासोबत. जरा सांगाल थोडस? ओके, नक्कीच सांगेन. थँक्यू सर. आधी सगळ्यात आधी तुमचे आभार. सुरुवातीला म्हणजे सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवरतीच मला तन्वीर भेटला. आणि तन्वीर भेटल्यानंतर ऑब्व्हियस तुम्ही जसं सांगितलं त्याचे लेख खूप अगदी आपल्यातल्या सर्व जाणीवा ज्या आहेत आपल्यातल्या जाणीवा बाहेर काढतात आणि जागवतात आणि आपल्यातली माणुसकी जिवंत ठेवणारा असा जो लेखक आहे तो. आणि कालांतराने त्याचे लेख जसं मगाशी रोहितही म्हणाला की आम्ही डिस्कस करत होतो, तोही आमच्याशी त्यावेळेला म्हणजे बऱ्यापैकी चांगला जसा मित्र झाला होता आणि आपण असे हे लेख एकत्र करूया. आणि मग ते लेख एकत्र झाले आणि एक टप्पा आउट आलं आणि आज ते खूप मोठा प्रवास करून झालेला आहे. आणि त्यामध्ये एक रुचित प्रकाशन म्हणजे ही सगळी मंडळी भेटली म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून जसा तन्वीर भेटला तसं आमचं हे कुटुंब तयार झालं. आणि ह्या कुटुंबात आता अजूनही असंख्य लोकांची भर पडते, त्याचा खूप आनंद तर आहेच आणि आता जबाबदारी पण वाढलेली आहे. तर मग त्या रुचित प्रकाशनमध्ये एक छोटीशी जबाबदारी त्यांनी पण मला दिली आणि मी जोडला गेलोय याचं मला माझे खूप सुदैवी समजतंय. मला म्हणजे खूप आनंदही होतोय. याच्यात आनंद असा होतो ना की हे पुस्तक जे आपण काम करतोय ते नुसतं एक काम नाही होत, एक आपण सामाजिक काम केल्यासारखं भावना निर्माण होते. कारण की हे जे काम आहे त्याच्याने जे होणार आहे, जे लोक वाचतील त्यांना जे मिळणार आहे आणि त्याच्यापासून समाजामध्ये जो चेंज होणार आहे तो तो ती भावना आपल्यामध्ये जेव्हा येते त्यावेळेला आपलं खूप आपण काहीतरी पुण्याचं काम करतो असं वाटतं. नुसतं काम करतो असं नाही, कारण कामं तर सगळेजण करतात, परंतु काहीतरी नुसतं कामाबरोबर आपण काहीतरी पुण्य केल्याचं अशी भावना आपल्याला निर्माण होते. नाही, आज त्याचे फीडबॅक जेव्हा येतात ना तर खूप आनंद होतो. अगदी मी माझ्या क्लासेसमध्ये सुद्धा माझ्या लहान मुलांना मोठ्या मुलांना आवर्जून अधूनमधून ते लेख वाचून दाखवायचे. त्यामधून येणारी रिएक्शन आणि जे होतं ते खूप अप्रतिम असतं. आणि तुम्ही तुम्ही एक म्हणालात टप्पा एक टप्पा 1 मध्ये सुद्धा तुम्ही होतात की एक टप्पा 2 लाच फक्त आलात? नाही, एक टप्पा आउट 1 पासूनच म्हणजे तेव्हापासूनच म्हणजे अगदी सगळीच धावपळ असं. हा, कंटिन्युअस सगळीच कामं हे जेव्हा तुम्ही स्वतः त्याचं तुम्ही जे लिहित असता म्हणजे ऍक्च्युअली लिखाणामध्ये त्याचं सगळं चेकिंग करत असता. मुद्रित शोधन म्हणतात त्याला. मुद्रित शोधन, मला एक्झॅक्टली मराठीमधला वर्ड नाही माहिती. मुद्रित शोधन म्हणजे काही चुका आहेत काय ते मला वाटतं तुम्ही हे करत असाल. तर त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा असे एक लेख वाचत जातात तर त्यावेळेला बऱ्याच वेळा कधी कधी एकदम भाऊक झाल्यासारखं होत असेल तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा एखादा लेख वाचत असाल त्यावेळेला होतं असं? पहिलं म्हणजे मी सगळ्यात आधी पहिलाच अनुभव सांगेन, पूर्ण पुस्तक पहिल्यांदा वाचलं तर मी पूर्ण रडतच वाचलंय ते, म्हणजे डोळ्यातनं पाणीच येतं. आणि मग नंतर एक ती वेगळी भूमिका आहे. आता कसं आहे माहितीये का, मुद्रित शोधन म्हटल्यानंतर चुका शोधून काढणं म्हणजे आपण काही त्याला फटकारे नाही द्यायचे का छडी घेऊन नाही काम करायचंय. तर थोडक्यात कसं लेखक त्याच्या भावना मांडतोय, लोकांपर्यंत त्या पोहोचवतोय. पण ना असं म्हणतात ना, जर आपण अर्थाचा अनर्थ नाही झाला पाहिजे. मग कुठेतरी कॉमा असणं, स्वल्पविराम आहेत किंवा अजून एखादा शब्द आहे त्याच्यामध्ये काही चुका झाल्या. म्हणजे थोडक्यात आपण बघा ना, जेवण बनवताना भात बनवला जातो पण एक खडा जरी लागला तर मग तो खाणाऱ्याला किती त्रासदायक होऊ शकतो. जसं हल्ली कसं असतं, पूर्ण पिक्चर क्लिअर असला मध्ये एक डाग असला पूर्ण व्हाईट शर्ट वरती तर डागाकडे सगळे बघतात, तो बाकीचा शर्ट क्लीन आहे ते कोणी बघत नाही. तो डाग कसा पडला तेच विचारायचं काम जनरली. आता हे कसं थोडं व्यापक स्वरूपात होतंय, आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचायचंय तर मग सर्वच गोष्टींवरती बारीक लक्ष द्यायचंय. तर मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की तन्वीरने मला ते काम दिलं आणि त्याच्यासारख्या लेखकाला इतक्या जवळून बघायला मिळालं आणि खूप काही शिकायलाही मिळतंय आणि भविष्यात अजूनही काही शिकायला मिळेलच अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मला वाटतं तुम्ही पण शिकवण्याचंच काम करत असता रेग्युलर? हो, मी शिक्षक. ते खूप चांगलं आहे, कारण की शिकवणाऱ्या माणसाला जेव्हा अशा टाईपचं इनपुट ज्याच्याकडे असतं तर त्या मुलांना पण तसेच चांगले गुण मिळत राहतात आणि इनडायरेक्टली आपलं सेकंड जनरेशन जी आहे ती इम्प्रूव्ह होत राहते. नक्कीच. आता ऋषिकेश आपल्या बरोबर नाहीये, तर मला वाटतं की जे ऋषिकेशला जे विचारणं होतं, आय डोंट नो, ऋषिकेशचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ऋषिकेशचं कनेक्शन होत नाहीये. तर ते प्रश्न मला वाटतं तन्वीरलाच विचारतो जे ऋषिकेशला विचारणार होतो. तन्वीर, हे रुचित प्रकाशन ची कसं झालं, काय आलं आणि कशा प्रकारे रुचित प्रकाशन एक्झॅक्टली करते, कधीपासून सेटअप झाला त्याचा, सध्याचं काय आहे त्याचं, आणि परत मी सगळ्यांना जे बघणारे तन्वीरचे चाहते आहेत जे ऐकतायत सगळं, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न सुद्धा विचारू शकतात. फेसबुकमध्ये जरी तुम्ही प्रश्न विचारले तर आम्ही ते प्रश्न तन्वीर पर्यंत लाईव्ह इथे पोहोचू. तन्वीर तुम्हाला लाईव्ह उत्तरं पण देईल, तन्वीर सुद्धा देईल, सर सुद्धा देतील.
आणि रोहित सुद्धा देईल. तर तन्वीर, मला रुचित प्रकाशनाचा हिस्ट्री थोडी थोडक्यामध्ये जस्ट ऐकायला आवडेल. मागच्या वर्षी मी पुण्यात गेलो होतो. माझ्या एका दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, कवितेच्या पुस्तकाचं. तर त्यावेळी ऋषिकेश बरोबर माझी भेट झाली अंदाजे 1.5 वर्ष अगोदर. ऋषिकेशने मला असं प्रपोजल दिलं की तुझे लेख चांगले आहेत आणि हे लेख जे आहेत ते समाज परिवर्तन करणारे आहेत. तर मला असं वाटतं की मी त्याची एक छोटीशी डायरी तयार करावी आणि एक डायरीवजा एक पुस्तक करावं स्वखर्चाने. आपण करूया आणि आपण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे त्यावेळी पुस्तक ही कन्सेप्ट मनामध्ये नव्हती. आपण एक डायरी तयार करूया, त्याला डायरीला काहीतरी एक नाव देऊया आणि आपण आपल्या मित्रांना ऍटलिस्ट ते वाटूया, कारण मला वाटते की आपण असं केलं पाहिजे. त्याच्यावरून ती संकल्पना जन्माला आली. तन्वीर, एक फक्त रिक्वेस्ट आहे. तन्वीर, मला माहिती तन्वीर नेहमी हळू बोलतो, थोडस आवाज जोडून बोलला म्हणजे सगळ्यांना ऐकायला सोपं जाईल. ओके ओके ओके. तर तसं एक डायरी वजा पुस्तक आम्ही तयार केलं आणि व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला म्हणजे त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण एक प्रयत्न करूया की त्या दिवशी आपण ते पुस्तक लॉन्च करूया. आम्ही ते केलं. व्हॅलेंटाईन डेला करण्यामार्फत काय भूमिका काय होती तुमची? माझं आणि ऋषी आणि रोहित आणि गजानन मधलं प्रेम समजा म्हणजे. ओके ओके ठीक आहे. नाही, पण एक त्याच्या अगोदर एक चांगलं ग्रुप पुण्यामध्ये तयार झाला होता. तर आम्ही सगळ्यांनी मिळून असा विचार केला, म्हणजे रोहित आणि गजानन त्या सगळ्या ग्रुपला रिप्रेझेंट करतात. असं नाही की ते दोघे तर मागे खूप मोठं कुटुंब आहे, ते सगळेजण नाही येऊ शकले. तर आम्ही एक ते पुस्तक केलं, त्याचं नाव ठेवलं एक टप्पा आऊट. आणि ते केल्यानंतर एक रुचित प्रकाशन फॉर्म झालं. आमच्यामध्ये एक ऋषिकेशचं रूह होतं सुरुवातीला. अगदी खट्याळ कल्पना अशी होती की ऋषिकेशचं रूह होतं. एक चिन्मय साळवी म्हणून आमचा एक लहान भाऊ होता, पण सध्या दुर्दैवाने तो आमच्या टीम मध्ये सध्या नाहीये, ऍक्टिव्ह नाहीये. आणि तन्वीर म्हणून ते त्यांनी माझं नाव असं टाकून दिलं होतं, कारण ते शब्द व्यवस्थित सापडत नव्हता म्हणून. आवडत नव्हतं. रुचित त्यांनी बनवलं. पण ते सर्व रोहित, गजानन आणि ऋषिकेशचा सगळा कारभार पाहतात. मी असं कधीतरी त्यांना मार्गदर्शन करतो रुचित प्रकाशनामध्ये, थोडंफार कधी त्यांना काही अडलं, पण ते सगळं तेच पाहतात. सगळे अधिकार त्यांच्याकडेच आहेत. आणि असं मी रुचित प्रकाशन तयार केलं. एक टप्पा आऊट आला, ते चांगलं गाजलं. त्याच्यानंतर पुस्तकाच्या व्यतिरिक्त आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी करायच्या राहिल्यात. जर ऍज अ प्रोफेशन म्हणा किंवा जर परफेक्शन साठी जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये मुद्रित शोधन व्यवस्थित झालेलं नव्हतं, व्याकरणाच्या चुका आहेत, स्पेसिंग नाहीये, डिझाईन व्यवस्थित नव्हतं. म्हणजे लोकांच्या डिमांड्स होत्या की बाबा ते सगळं कलेक्टिव्ह व्हायला पाहिजे. मग आम्ही रोहितला अप्रोच केला, अरे तू डिझाईन मध्ये खूप चांगला आहेस, तू आमच्या सोबत प्रोफेशनली ते करशील का? तो हो म्हणाला. गजानन सरांना विचारलं की सर आमचं भाषा व्याकरण सगळंच कच्चं आहे, म्हणजे मराठी चांगली असून चालणार नाही, तर तुम्ही आम्हाला मदत कराल का? त्यांनी पाठीवर हात ठेवला. सर ऍक्च्युली ना बुक प्रोसेसमध्ये 4-5 डिपार्टमेंट, एक ऑर्गनायझेशन असते सर. एक मार्केटिंग असते, डिस्ट्रीब्युशन असतं, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कुरिअर्स असतात, सगळ्यांच्या टेलिकम्युनिकेशन असतं, प्रत्येक माणसाशी बोलावं लागतं, डिझायनिंग असते, मुद्रित शोधन असतं. तर ते सगळे डिपार्टमेंट आम्ही क्रिएट केले. रुचित थोडा आवाज मोठा पाहिजे. सगळे लोक फेसबुक वरती पण रिक्वेस्ट सांगतात की आवाज थोडासा मोठा पाहिजे. आता येतोय? हा, तू जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा येतो, नंतर परत हळूहळू. मला वाटतं तू जेवण नाही केलं सहज. रोजा तर संपलाय तन्वीरचा, पण आता मला वाटतं तर म्हणजे जेव्हा रुचित प्रकाशन आम्ही फक्त नाव दिलं, त्याच्यानंतर आम्हाला कळालं की ती प्रोसेस फार लेंदी आहे, कारण त्याच्यामध्ये आम्हाला 5-6 डिपार्टमेंट बनवावे लागतील. ते आम्ही बनवले. डिझाईन रोहितला दिलं, गजानन तसं सगळं मुद्रित शोधन पाहतो, ट्रान्सपोर्टेशन सगळं आमचं जयदीप पाहतो, मार्केटिंग सगळं आमची एक टीम आहे. रजिस्टर केलं, सीएन बोलून सगळ्या डीड्स बनवल्या. रुचित प्रकाशन आता ऑफिशियली रजिस्टर्ड ISBN बरोबर आम्ही लिंक आहोत. आणि फक्त तन्वीरच असं नाही, जी माणसं, रुचित प्रकाशनाचा अजेंडा हा आहे सर की जे जण समाजाशी बदल करणारा काही लिहू शकतील तर त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा रुचित प्रकाशनाचा प्रयत्न आहे. ओके तन्वीर, एक मिनिट तुला फक्त मी घेतो, कारण ऋषिकेश दिसतोय मला. अच्छा, तर ऋषिकेश, आपण रुचित प्रकाशनाबद्दल बोलत होतो. तर आणि ऋषिकेश आणि रुचित प्रकाशन, ऋषिकेशला आपण बाजूला ठेवू शकत नाही रुचित प्रकाशनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा. ऋषिकेश, आवाज येतोय तुला? हा सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय.
तर ऋषिकेश, मी तन्वीरने आपल्याला थोडक्यात सांगितलं की रुचिता प्रकाशनाबद्दल नाव कसं आहे काय ते सांगितलं त्यांनी. तर तुमच्या भावना काय आहे त्याच्यामागे, आणि तुमचं तन्वीरची जे भेट झाली तुमची कधी झाली, एक तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही त्याचं ओपनिंग केलं ते तन्वीरने आत्ताच सांगितलं. तर एक तर ह्या रुचित प्रकाशनामध्ये फक्त तन्वीरचे पुस्तकं होणार आहेत का, जे असे कोणीही लेखक असतील जे पर्टिक्युलरली अशा प्रकारे लिहित आहेत ज्यांना प्रकाशन मिळत नाहीत परंतु त्यांचं लिखाण अतिशय उच्च कोटीचं आहे आणि लोकांना समाजाला प्रगतीकडे नेणार आहे, समाजाच्या भावना जागृत करणार आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांची अशी कोणती पुस्तकं असली तर तुम्ही करणार आहात? सर्वप्रथम मी सगळ्यांना सॉरी म्हणतो, कारण का नेटचा थोडा इश्यू झाला होता, तर मी मीटिंग मधनं लीव्ह झालो होतो. सगळ्यात अगोदर सोळंकी सरांचे खूप आभार मानतो, कारण का माझ्यासारख्या नवोदित प्रकाशकाला एक उडान सारख्या पेजवरनं त्यांनी प्लॅटफॉर्म दिला. ही ऍक्च्युली माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की माझ्यासारख्या नवोदित माणसाला किंवा जो प्रकाशक म्हणून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पाऊल टाकू पाहतोय, त्याला तुम्ही असा प्लॅटफॉर्म दिला, असा चान्स दिला, त्याबद्दल मी तुमचा खरंच खूप आभारी आहे. आणि रुचित प्रकाशनाबद्दल सांगायचं म्हणजे ऍक्च्युली तन्वीरनी आणि मी, म्हणजे तन्वीर भाई आणि मी काही म्हणजे जानेवारी 2019 वगैरे असेल किंवा त्याच्या अगोदर डिसेंबर वगैरे, तर त्यावेळेस आमच्यात म्हणजे त्याचं जे लिखाण होतं तन्वीरचं, ते मला प्रचंड आवडायचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी समाजात बदल करण्याची ताकद होती, ज्याचा अनुभव मी स्वतः घेतला होता. तर त्यानंतर तन्वीरला मी सुचवलं की भाई आपण एखादं याचं पुस्तक करूया का. तर त्यावेळेस असं झालं की आम्ही एक पर्टिक्युलर टार्गेट सेट करून ते पुस्तक केलं होतं. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की इथपर्यंत ते पुस्तक जाईल, तो आमचा माइलस्टोन असेल म्हणजे असं आम्हाला वाटलं होतं. कॉपीजच्या हा, बरोबर नंबर ऑफ बरोबर, की बाबा एवढ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय, अशा दृष्टिकोनातून आम्ही ते चालू केलं होतं. पण एक टप्पा जसं पब्लिक मध्ये स्प्रेड आउट व्हायला लागलं आणि त्याचा अनुभव जसा वाढत गेला, तसं आमच्या लक्षात आलं की अरे हा माइलस्टोन नाहीये, ही ऍक्च्युली सुरुवात आहे एका पर्वाची, एका गोष्टीची. आणि अजून खूप लांबचा पल्ला आहे, म्हणजे अजून खूप लोकांपर्यंत पोहोचायचंय, की म्हणजे अशी ही क्विक होणारी गोष्ट नाही. तर ह्या गोष्टीला जोडून काय गोष्टी येतात, तर ह्याला एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म खाली आणलं पाहिजे आपण, ह्याला एक काहीतरी बेस पाहिजे की जेणेकरून मार्केटमध्ये किंवा पब्लिकली आपण रिप्रेझेंट होऊ शकू. आणि त्याच्या रिगार्डिंग ज्या लिगल ऍक्टिव्हिटीज असतात प्रकाशनासंदर्भात, पुस्तक छापण्यासंदर्भात, जसं की ISBN असतो, बाकी अजून काही गोष्टी असतात, आणि एक कंपनी असते की ज्याच्या अंडर आपण काम करतोय किंवा ज्याच्या अंडर आपण प्रकाशित करू शकतोय. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण रुचित प्रकाशन या नावाच्या खाली आपण ती एक प्रकाशन संस्था चालू केली, ज्याच्यामध्ये आता मोस्टली आपण म्हणजे त्याच्यानंतर अजून काही लोकांची पण पुस्तकं आपण प्रकाशित केली. जसं की कलमकार म्हणून एक पुस्तक होतं अमरीश राजन सरांचं, आणि नंतर तन्वीरचं पेन्सिलर म्हणून जे पुस्तक होतं तेही आपण प्रकाशित केलं. तर मुळात उद्देश असा आहे की आपल्या प्रकाशनाची एक टॅगलाईन आहे की ह्या जगातलं माणूस पण जिवंत ठेवण्यासाठी माणसाने लिहित राहायला हवं. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे 2 डॉट आहेत, तर ती लाईन पूर्ण नाहीये, ती लाईन अर्धवट आहे. ठीक आहे. म्हणजे त्या लाईन मधनं मी त्या लेखकांना किंवा त्या लोकांना ज्यांच्या लिखाणामध्ये बदल करण्याची ताकद आहे, त्यांना ती अर्धवट लाईन सांगितली आहे की तुम्ही माणूस पण जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही लिहा, त्याच्या पुढचं सगळं काम रुचित प्रकाशन करेल. येस, ग्रेट ग्रेट. आणि कसं असतं म्हणजे ते कोणताही तुम्ही प्रकाशनाचा हा भले अजून सध्या तुम्ही बाकीचे कामं करून सुद्धा हे प्रकाशन करत आहात, आणि मला 100% गॅरंटी आहे तुमचे जे जर माणसाच्या भावना शुद्ध असतील तर तुम्हाला 100% यश मिळतं आणि तुमची उत्तुंग भरारी आपण पोहोचू शकतो. जर कोणत्या पण उत्तुंग भरारीला काय अडचणी येतात माहिती का, बऱ्याच वेळेला तुमचा कोणता बॅलन्स बरोबर नसला, हे नसलं, थोडासा फॉल्ट जरी असला तर संपूर्ण ताकद असलेलं विमान वरती नाही जाऊ शकत. एखाद्या छोट्याशा आयसीच्या फॉल्टमुळे सुद्धा विमानाची भरारी थांबते. पण तुमच्या ऍक्च्युली बाकीच्या सगळी एकदम क्लॅरिटी असल्यामुळे मला 100% शुअर आहे की तुमची भरारी उंच जाणार.
आणि ऍक्च्युली सर कसं आहे की दिसताना माझा चेहरा दिसतोय फक्त, पण ही जी सगळी घडामोड आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा हातभार आहे. म्हणजे ऋषिकेश वडके फक्त एकटाच नाहीये ह्याच्यामध्ये. मी जर का नावं घ्यायची ठरवली तर हा कॉल पण कमी पडेल, पण मला बऱ्याच ताई, दादा, मित्र मैत्रिणी आणि बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला. बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू हे थांबवलं नाही पाहिजे, म्हणून ते थांबवत नाहीये, म्हणून ते आतापर्यंत करत राहिलोय. आणि त्याच्यानंतर मग आता आपण काही डिपार्टमेंट्स आणि काही गोष्टी फॉर्म केल्यात. पुढच्या काही महिन्यामध्ये त्याचा ऑफिस सेटअप पण होईल. त्याचं रुचित प्रकाशनचं ऑफिशियल म्हणजे ऑफिशियली ऑफिस असेल एक, ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, जसं की सेल्स, जसं की तन्वीर आधी सांगत होता त्या पद्धतीने त्याच्यामध्ये डिपार्टमेंट असतील. आणि माणुसकी आणि बाकी सगळ्या गोष्टींचा वसा घेऊन चालतोय सर. आता म्हणजे चालायचं तर ठरवलंय नाही नाही तुमच्यासारखे लोक. 100%. जेव्हा आपण बेसिकली आपली नीतिमत्ता शाबूत राहून काम करतो, कारण आपण पैसे तर सगळेच जण कमवतात, कोण कमवत नाही, उपाशी कोणी राहत नाही. पैसे पोट भरायला काही फारशा गोष्टी लागत नाहीत. म्हणजे परंतु काम केल्याबरोबर आपण समाजासाठी पण काहीतरी उपयोगी पडतोय असं जेव्हा आपल्याला जाणवतं, त्यावेळेला ती काम करण्यात एक वेगळी मजा येते. खरंय सर. आणि मला 100% शुअर आहे की तुम्हाला ती मजा येत असेल. आणि ती मजा जेव्हा आपल्याला काम करायला मजा येते ना, तो पैसा हे बाय प्रोडक्ट येते तर मिळतच. त्याच्यासाठी म्हणजे आपण काही करत नाही. ती मजा येण्यासाठी जेव्हा आपण काम करतो, तर सक्सेस हे बाय प्रोडक्ट होऊनच जातं. कळतही नाही आपण सक्सेस कधी होतो त्याला. मजा येते सर. आणि मला इथं सांगायला आवडेल की आपण एक टप्पा उठचं ब्रेल आवृत्तीचं प्रकाशन केलं होतं. म्हणजे आपण पहिल्यांदा हा ब्रेल आवृत्तीचं प्रकाशन केलं होतं. तर त्यावेळेस काही अंध मुलं ते पुस्तक वाचण्यासाठी आपल्या प्रोग्राम मध्ये आली होती. आपण 15 ऑगस्टला वरळीला झाला तो. 15 ऑगस्ट का 26 हा जानेवारीला काहीतरी झालं. तेव्हा पण आली होती, आणि 9 जूनला जो पुण्यात झाला तो हा तेव्हा तेव्हाही आली होती. तर बरोबर. त्यातले काही प्रसंग असे आहेत ना की जे तुम्ही पैशासोबत रिप्लेस नाही करू शकत. म्हणजे ती मुलं जेव्हा आपण एखादं बाळ जन्माला घातलेलं असतं, पुस्तक जन्माला घालणं म्हणजे माझं स्वतःचं बाळ जन्माला घालण्यासारखं आहे. तर तुमचं बाळ हातात घेऊन जेव्हा एखादा अंध मुलगा त्याच्यावरनं हात फिरवून ते वाचत असतो ना, तेव्हा फक्त डोळ्यात पाणी येऊ शकतं. म्हणजे तो क्षण अधोरेखित करायला कुठले शब्द नसतात आणि ते कुठंच आपण लिहू शकत नाही. तर असे प्रसंग आहेत. काही मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना आपण पुस्तकं देतो, ते वाचतात, अभिप्राय कळवतात, कधीही फोन करतात. त्यांना मी त्यांच्या मोठ्या भावासारखा वाटतो. त्यामुळं म्हणजे बाकी म्हणजे गोष्टींचं पण लोकांच्या पुस्तकं ट्रान्समिशन होत वाचल्यानंतर राहतं. ज्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या वाचून तुम्हाला समाधान झाल्यासारखं वाटतं. बरोबर बरोबर सार्थक बरोबर. झाल्यासारखं वाटतं. काम हा, केल्याचं सार्थक आणि झाल्यासारखं वाटतं. ऍक्च्युली आपण एक इनिशिएटिव्ह घेऊन एक समाजामध्ये उतरतो की एक गोष्ट आहे, आणि कुठलीही गोष्ट म्हणजे समाजाने ऍक्सेप्ट करणं आणि ती गोष्ट त्या समाजाचीच आहे असं समाजाला वाटणं, ही खूप मोठी गोष्ट असते. बरोबर बरोबर. तर मी आतापर्यंत असं कधीच कोणाला सांगायला नाही गेलो की ही गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा, तुमची म्हणून सांभाळा. लोकांना ती गोष्ट आवडली, लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं, अतोनात प्रेम केलं. लोकांनी स्वतःचं पुस्तक आहे म्हणून ते म्हणजे त्याच्या बुक शेल्फ मध्ये त्यांना जागा दिली. आता एक टप्पा आउट कित्येक लोकांच्या फॅमिलीचा पार्ट झालाय. कधी लोक येणार त्याला आहे हे प्रकाशित बाहेर कधी येतंय आणि आपण एक लोकांना मेल टप्पा कधी आउट देतात? एक टप्पा आउट 2चं जे प्रकाशन आहे ते आपण फ्रेंडशिप डे आहे 2 तारखेला, त्यावेळेस करायचं ठरवलं होतं. पुस्तक प्रिंटलाही गेलंय, पण सध्या पुण्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळं थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं. पण मी तरी माझ्या दृष्टिकोनातनं पूर्ण प्रयत्न करतोय की मैत्री दिनाच्या दिवशी दुसरा टप्पा हातात देऊन आपली मैत्री वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न माझा आहेच. मला वाटतं होईल. 10 दिवसाचं लॉकडाऊन आहे मला वाटतं ते पुण्याचं ना. किती तारखेला हा, संपतंय? मी तर फॉलोअप करतोय, कारण का म्हणजे कुठलंही पुस्तक करतेवेळी मला मला आणि म्हणजे तन्वीर भाईला पण एक्साइटमेंट आहे त्याची की ते कधी येते आणि काय. कारण का त्याच्या माग बऱ्याच लोकांचे कष्ट आहेत, जसं की गजानन सर झाले, रोहित झाला, रोहितने डिझाईन किंवा केलं, रोहितने डिझाईन हा केलं. तन्वीर स्वतः झाला. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे कष्ट असतात. तर ती जी फिलिंग असते जेव्हा पहिली कॉपी तुमच्या हातात मिळते, म्हणजे मी डेमो कॉपी काढून आणली होती त्याची, जी माझ्याकडे आत्ताही आहे. ऍक्च्युली आपण त्याचं कव्हर प्रिंट करून आणलं होतं. तर ती पण जी फिलिंग असते की म्हणजे वेगळी मजा आहे त्याच्यात. बरोबर. आपण कष्ट केलेले असतात आणि आणि त्याचा ह्या आउटपुट. गोष्टी सुरुवातीच्या ज्या असतात ना, त्या माणूस कधी विसरत नाही.
आमच्या बिझनेसमध्ये आता करोडोची कामं केलेली असतील, पण सुरुवातीची काही हजाराची जी कामं आहेत ती पण आमच्या लक्षात राहिली कायमची. तर तन्वीर, आता आपण सगळे तन्वीर जो पुस्तकाचा लेखक आहे त्याच्याशी बोलूया. तर तन्वीर, तुझ्या काय भावना आहेत? 1.1 म्हणजे पहिला 1 टप्पा आउट आणि आता 1.2 याच्याबद्दल काय डिफरन्स आहे, आणि दोघांबद्दलच्या तुझ्या कशा भावना? 1.1 प्रकाशित झाला पहिला, जेव्हा त्याला 1 नाव दिलेलं नाही, भले नुसतं 1 टप्पा आउट दिलंय, कारण तेव्हा माहिती नव्हतं की 1 टप्पा आउट 2 येणार आहे. तर त्यावेळेला कशा भावना होत्या तुझ्या, आता कशा भावना आहेत, आणि याच्या दोघा पुस्तकांमधला डिफरन्स तुझ्या हिशोबाने काय आहे? लेखकाच्या दृष्टीने तुला काय वेगळं पण वाटतं याच्यामध्ये? 1 टप्पा आउट 2च आवाज आता बरोबर आहे सर की अजून जोरात? आवाज ठीक आहे? ठीक आहे, पण तू जेवढा जोरात बोलशील तेवढं चांगलंच. 1 टप्पा आउट 2चा तर जन्म 1 टप्पा आउट 1 मुळे झाला, हे खरं आहे. फक्त त्याच्यामध्ये ऋषिकेश आणि बाकी सगळ्या मित्रांनी मला, रोहितने आणि गजानने जाणीव करून दिली की ते पुस्तक अपूर्ण आहे. तो अजून भरपूर काही लिहून ठेवलंय, तर ते आता थोडाशी डायरी पार्ट 2 केलं पाहिजे, तर ते डायरी पार्ट 2 केलाय. पण 1 टप्पा आउट 1ने एवढं काही दिलंय आयुष्यात, म्हणजे आणि सगळ्यांनाच दिलंय, म्हणजे पूर्ण कुटुंबापर्यंत ते वाटलं गेलंय. ते म्हणजे ज्या पण गोष्टी आल्या ते माझ्यापर्यंत नाही मर्यादित राहिल्या, म्हणजे शो झाले, खूप लोकांच्या गाठीभेटी झाल्या, किंवा खूप म्हणजे आता जसं ऋषिकेश म्हणाला, सांगता येणार नाही. नाही नाही नाही, खरी गोष्ट. आणि जेवढं प्रेम मिळालं ना, मी तर म्हणतो की जे पुस्तकामुळे, बघ, मी दोन तन्वीरला ओळखतो. एक तर तन्वीर जो मला माहितीये की जो इन्स्ट्रुमेंट इंजिनियर आहे, इन्स्ट्रुमेंट इंजिनियरचा, आणि मी तोच तन्वीरला ओळखत होतो. दुसऱ्या तन्वीरची ओळख मला सुद्धा फेसबुक मधून झाली. आणि तन्वीर, तुला आश्चर्य वाटेल, आमचा एक 10वीच्या मित्रांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुझ्या 4 ओळी लिहून आल्या आणि खाली लिहिलं होतं लेखकाचं नाव तन्वीर सिद्दीकी. मी म्हटलं, हा तन्वीर सिद्दीकी कोण? आपला तर तन्वीर सिद्दीकी नाही. मी तुला लगेच पाठवलं, म्हटलं हा तू आहे? तो म्हणाला हो मीच आहे. आणि फेसबुक वरती मग मला कळलं की बाबा आता तो तन्वीर राहिला नाही, हा तन्वीर. कारण की त्यावेळेला तू लिहित नव्हता तशा प्रकारे, म्हणजे लिहित असेल तरी मला माहिती नव्हतं. नाही लिहित होतो तेव्हा, लिहित नाही लिहित नव्हतास, म्हणजे बघ किती डिफरन्स असतो. म्हणजे तू त्यावेळेला पण तोच तन्वीर होता, तुझं तेच संवेदनाशील मन त्यावेळेला सुद्धा होतं, आणि त्यावेळेचे सुद्धा प्रसंग तुला आता आठवत आहे. तू काही जण बोलून ते संवेदना प्रकट करू शकतात, तुझ्या लिखाणाच्या बाबतीत, कारण तू बोलताना तेवढा संवेदनशीलपणे तेव्हा पण बोलत नव्हताच, मला आठवतं त्याप्रमाणे. परंतु लिहिताना तू एवढा डीप मध्ये जाऊ शकतो, जे आम्हाला तर, मला 2 वेळी लिहायला सांगितलं की मला फार मुश्किल जातं. तर एवढंच हळू. तुझे हे 2 रूप आहेत मी म्हणतो तन्वीरची, जे एक तो इंजिनियर तन्वीर, आणि हे लेखक तन्वीर का कवी तन्वीर. आता तुला कवी बोलावं की लेखक बोलावं, मला ते तूच सांग. आणि 1 टप्पा 1 आणि दुसरं आता पुस्तक, त्याच्यामधील फरक आणि तुझ्या भावना कशा आहेत आता दुसरं येतंय तेव्हा? लिखाणाच्या बाबतीत म्हणाल तर सर, मला लिखाणाच्या बाबतीत 1 टप्पा आउट 1 आणि 1 टप्पा आउट 2 या दोन्ही सारखेच वाटतात. म्हणजे मला असं वाटतं की मी एक अर्ध्यापर्यंत येऊन थांबलो होतो प्रवासात, आणि मला प्रवासात अजून 25-30 गोष्टी सुचल्या, त्या मी लिहिल्यात या पुस्तकात. जागा किंवा तेव्हा वेळ अनुरूप नव्हती म्हणून. पण प्रेझेंटेशनच्या हिशोबाने म्हणाल तर 1 टप्पा आउट 2 पुस्तक हे 1 टप्पा आउट पेक्षा खूप उजवं आहे. म्हणजे जे 1 टप्पा आउटने कमवलंय, ते 1 टप्पा आउट 2 कमवेल की नाही मला माहिती नाही. मी आशा करतो, मी दुवा करतो, मला प्रेम मिळेल. ते म्हणजे 1 टप्पा आउटचं कम्पॅरिझन कधीच होऊ शकणार नाही 2चं. पण प्रोडक्टिव्हिटी वाईज 1 टप्पा आउट 2 खूप छान आहे. म्हणजे कव्हर पेजेस, आतलं काम, डिझाईन, म्हणजे लोकांना ते आवडेल. रुचित प्रकाशन आणि या सगळ्या मुलांनी केलेली जी मेहनत आहे ती लोकांना प्रचंड आवडेल. आणि म्हणजे आता मी म्हणू शकतो की 1 टप्पा आउट 2 जो आहे, हा सगळा अप टू डेट टाय बीट घालून आलेला, बाहेर आलेला प्रोडक्ट आहे. आधी तो रॉ गेलेला होता बाहेर, आता एकदम तयारी करून बाहेर आलेला आहे. भलेही तो तोच आहे, परंतु पूर्ण तयारी करून आलेला आहे. तोच लेख तो आता परत वाचता येईल, तेव्हा त्या एकदम कॉन्फिडंट असणारा जो मुलगा असतो, जेव्हा पूर्ण तयारी करून बाहेर डिग्री घेऊन येतो हातामध्ये, तशा प्रकारचा 1 टप्पा आउट 2 असेल, असं आम्ही आशा करतो. म्हणजे एखाद्या म्हणजे इंटरव्ह्यू देणाऱ्या माणसाने असं नॉक करावं, मे आय कम इन, आणि त्याचा पेहराव बघूनच तुम्ही त्यांना डायरेक्ट सॅलरी डिस्कस करा. डिसाईड कर. त्याला काय काम येतंय ते माझं आहे, म्हणजे त्याला जे दिलंय ते माझं आहे. म्हणजे उद्या त्याला जर काम आलं नाही तर तुम्ही मला आवडू शकता की तू काम व्यवस्थित केलं नाही, चांगला होतास. बरोबर. म्हणजे हे 1 टप्पा आउट, ज्या त्रुटी राहिल्या होत्या 1 टप्पा 1 मध्ये, भले तुझ्या भावना, आता 1 टप्पा 1 जे होतं ते अप्रतिम होतं, मला तर त्याच्यामध्ये काही कशा असतं, जेव्हा भावना कळतात ना, तर बाकीच्या त्रुटीकडे माझं लक्ष नाही राहत. कारण की जेव्हा आपल्या भावना कळतात ना, याच्यात काय बोलायचंय, तर बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, आता ज्या अशा छोट्या मोठ्या ज्या त्रुटी होत्या, त्या सुद्धा 1 टप्पा 2 मध्ये बिलकुल राहिलेल्या नाहीत, असं तुला म्हणायचं. बरोबर. एक्झॅक्टली. आणि
ज्यांना माहिती नसेल तर तुझं भूमिका काय, एक तर एक टप्पा आउट ह्या शब्दाच्या मिनिंगच्या मागे तन्वीरची, ते तन्वीरच असेल भूमिका. एक टप्पा आउट असं काय नाव ठेवलं? सर म्हणजे पुस्तकाचं जेव्हा नाव ठरवायचं होतं ना, थोडंसं वेगळेपण आम्हाला हवं होतं. तर मला एक लहानपणीचा एक प्रसंग आठवला. जसं आपण लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळायला जातो ना, तर त्यांना ते आपल्याला आउट नाही करू शकत, आपल्याला कळतं. मग आपण थोडेसे रूल्स थोडेसे चेंज करतो. अरे आपण एक काम करूया, आपण एक टप्पा आउट ठेवूया की जेणेकरून मी पण आउट होईन आणि तुला पण थोडीशी मजा येईल, नाहीतर मीच रन बनवेन असं. तर जीवनाशी मी ते रिलेट केलं आणि मी असं त्याच्यामध्ये इंटरप्रिट करतोय की जर म्हणजे आपण श्रीमंत आहोत, समोरचा मिडल क्लास असेल किंवा गरीब असेल किंवा आपण नाही इक्वल आहोत सगळ्या गोष्टींमध्ये, तर आपल्याला जर ते कळलं की बाबा आपण जर एक टप्पा आउट, आपण थोडेसे रूल चेंज केले तर आपण त्या ऍटमॉस्फिअर मध्ये ऍडजस्ट होऊ म्हणजे शकतो. जेव्हा आपण जर थोडेसे उजवे आहोत एखाद्या गोष्टीमध्ये, त्यावेळेस आपली बॅटिंग जेव्हा तेव्हा आपण आपल्यासाठी रूल असं करायचा, मी एक टप्पा आउट झाल्यावर आउट, तू हो. मात्र डायरेक्ट कॅच गेला तरच आउट. बरोबर ना? येस. ते त्या हिशोबाने त्या पुस्तकाचं नाव ठेवलं होतं एक टप्पा आउट. आणि क्रिकेटचा फोटो होता, पण ते आता लोकांना कळायला येते. म्हणजे आता लोकांना कळालं की एक टप्पा आउट मधून अशाच गोष्टी लोकांना सांगितल्या जातात आणि त्या लोकांच्याच होतात त्या. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे पण छान आहे. म्हणजे ते म्हणजे असं कधी कधी छान वाटतं की बाबा ते कुठेतरी वाचलं जाते कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये. असं खूप काही झालंय, म्हणजे सांगता येणार नाही आता ते असं अर्ध्या एका तासामध्ये प्रवास तरी आहे. एखादा प्रसंग असला तर तू सांगू शकतोस. आणि तन्वीर, आणखी परत एखादा लेख सुद्धा आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. बऱ्याच लोकांची इच्छा असते की तन्वीरला जसं आता एखादा गायक येतो ना, तर एखादं गाणं नाही बोलला तर ते होत नाही. तर तुझे जेवढे सगळे चाहते, तन्वीर आला आणि तन्वीरने त्याचा एखादा लेख नाही वाचून दाखवला तर मग त्याला, म्हणजे बाकीच्यांच्या बाबतीत तसं होत नाही, परंतु जनरली एखादा कलाकार म्हणू शकतो आपण, एखादा कवी म्हणू शकतो, त्याच्याकडनं ती अपेक्षा असते आणि वाजवी अपेक्षा आहे मला वाटतं. तर एखादा तू एक तर लेख, कविता तुझा किंवा एक टॅप आउट मधला एखादा लेख वाचून दाखवलास तर लोकांना सगळ्यांना ऐकायला आवडेल, शक्य असेल तुला तर. पण सर मी आणलेला नाहीये ना लेख. ओके, आणलेला नाहीस तू. पण मी माझा एक लेख थोडा थोडासा आठवणीत आहे. तर मी तो प्रयत्न करतो सांगायचा. म्हणजे आता कारण हे नव्हतंच, म्हणजे लेख वाचायचं प्लॅन मध्ये नव्हतं. लेख एक टप्पा आउट 2 मधला एक लेख आहे. तर तो लेख मी माझ्या दादासाठी लिहिलाय. एक हर्षल दादासाठी लिहिलाय मी तो लेख. आणि त्याच्या परमिशनने आपण तो पुस्तकामध्ये घेतलाय. मला माहिती नाही आता हर्षल दादा त्याच्यामध्ये बघतोय की नाही, पण आता ठीक आहे. हा लेख कधी कुठल्याही कार्यक्रमात सादर होईल की नाही मला माहिती नाही, पण आता तुम्ही असा विषय काढला आणि अपॉर्च्युनिटी दिली तर मी करतो. लेखाचं नाव आहे आजपासून काही वर्षानंतर. आजपासून काही वर्षांनी पुण्यात एक कवितेचा कार्यक्रम होईल. तो घरातून चाचपडत निघेल, पुणे स्टेशनवर उतरेल. समोर टपरीवर चहा उत्तम मिळतो हे त्याला आठवेल, तो घेईल. बाजूच्या बेकरीत पेटीस चविष्ट होते हेही आठवेल, तो तेही घेईल. खिशातून एक चुरगळलेला कागद काढून त्यात समारंभाचा पत्ता पाहिल आणि ऑटोला हात दाखवेल. पुण्यात पाऊसच पाऊस असेल, त्या ट्रॅफिक. त्याला जरा उशीरच होईल, पण तो सभागृहात पोहोचेल. जिन्यावर त्याला टाळ्या शिट्ट्यांचे आवाज ऐकू येतील. त्याला बरोबर जागी आलो याचे हायसे वाटेल. तो पटापट पायऱ्या चढत आत शिरेल. आत भयंकर गर्दी असेल, त्याला बसायला जागाही नसेल. तो हातातली पिशवी सांभाळत कार्यक्रम उभ्या उभ्या पाहेल, मनसोक्त टाळ्या वाजवेल, ओरडेल, अस्पष्ट घाबरत वन्स मोर ही म्हणेल, वन्स मोर ही म्हणेल. अंती तो अविस्मरणीय कार्यक्रम संपेल आणि माणसे त्या मंचावरच्या कवीला भेटायला रांग लावतील. हाही रांगेत जाऊन उभा राहील. मागे पुढे धक्काबुक्कीमध्ये हलकासा हसेल. तो कवी जसा जसा रांगेतून पुढे सरकताना जवळ जवळ येऊ लागेल, तशी अशी चलबिचलता वाढू लागेल. हा घाबरेल, तोंडावर हात फिरवत काहीतरी पुटपुटेल. शेवटी याचा नंबर येईल. समोरचा कवी मस्त हसेल, याला खूप छान वाटेल. तो समोरचा कवी याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने, ह्याच्या हातात पुस्तक का नाही, माझं पुस्तक का नाही सही करण्यासाठी, या भावनेने पाहेल. हा घाबरत दचकत हातातल्या पिशवीतून एक वस्तू काढेल आणि त्यावर सही द्या म्हणून सांगेल. कवी दचकेल, आजूबाजूचे वेगळ्या नजरेने बघतील. हा त्या कवीला त्याच वस्तूवर सही द्या म्हणून सांगेल.
कवीला अपमानास्पद वाटेल. पण इतक्या गर्दीत काय बोलणार म्हणून तो नाईलाजाने सही करेल. ह्याच्या तोंडावर 7व्या आनंदाचा आनंद असेल. हा फोटो सेल्फी या भानगडीत न पडता परत निघेल, घाईघाईने घरी जायला. घरी आल्यावर तो ती सही समोर बिछाण्यात असलेल्या व्यक्तीला दाखवेल. तो व्यक्ती हलकेसे उठत, चष्मा लावत ती सही पाहिल आणि काहीतरी हातवारे करून त्याला विचारेल. याला त्या हातवाऱ्याचा संदर्भ कळेल. हा सांगेल, हो पप्पा, हो, नीट पॉलिश करून नेले होते बूट. हा बघा ब्राऊन कलर अजून हाताला लागलाय. पण गर्दी खूप होती हा, त्याच्या पायात घालता आले नाही, मी घाबरलो पण होतो ना. हा माणूस हसेल, त्याला बघून तोही हसेल. तिथे कार्यक्रम संपल्यावर तो कवी स्टेजवरून खाली उतरेल आणि पहिल्या रांगेत बसलेल्या आपल्या वृद्ध वडिलांना घेऊन त्यांच्या हातात हात घेऊन सभागृहाबाहेर चालायला लागेल. तेवढा तिकडचा एक कर्मचारी धावत येईल. तो सांगेल की साहेब, इथे स्टेजवर एक कागद पडलेला आहे, तुमच्या कामाचा आहे का? हा कवी तो कागद घेईल, वाचेल. कसला कागद आहे? त्याचे बाबा त्याला विचारतील. एक बुटाचे बिल आहे बाबा, एक वेडा माणूस आला होता घेऊन, त्याचेच असेल. बाबांना दाखवेल. कवी पुन्हा ते बिल नीट पाहिल आणि बाबांना सांगेल, बाबा एक गंमत सांगू का, हे बिल 13 वर्ष जुने आहे, किंमत आहे 500 रुपये. बाबा विचारतील, अजून काय लिहिलंय बिलावर? इथे पप्पाही विचारतील, बूट घालण्याआधी सांग तरी काय लिहिलं बुटावर अजून? इथे कवी सांगेल, माझंच नाव लिहिलंय बिलावर. तिकडे तो सांगेल, लिहिलंय, प्रिय अमन यास सप्रेम स्पंदन हर्षल वडके. दोन्ही बाबा हसतील, मग रडतील. दोन्ही मुले पप्पा वेडावले की काय अशा नजरेने एक दुसऱ्याकडे पाहतील. हा बूट घालायला लागेल. पप्पा थांबवतील, सांगतील, आजपासून काही वर्ष अगोदर याच कवीच्या बाबांनी स्वतःच्या हाताने बूट पॉलिश करून मला कविता वाचायला पाठवलं होतं. आजपासून तू तिचेही जाशील. ही कविता सोबत नाही. तो मुलगा म्हणेल, प्रॉमिस. खरंच सांगतो, आजपासून काही वर्षांनी पुण्यात एक कवितेचा कार्यक्रम होईल. तुम्ही या. तोही येईल. थोडा उशिराच आहे कार्यक्रम, पण नक्की या. त्याचं काय आहे ना, काही कविता पूर्ण व्हायला वर्षानुवर्ष तप करावे लागते. आजपासून काही वर्षानंतर. असा हे ऋषीचे मोठे भाऊ आहेत, हर्षल वडके, आणि माझ्या गुरुस्थानी आहेत. ओके. ते फार मितभाषी आहेत, कमी बोलतात, पण त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी, म्हणजे या सगळ्या जर्नीच्या मागे तेच आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यांनीच सांगितलं की आपण हे केलं पाहिजे, रुचित प्रकाशन, कंपनी, मोठं एक्सपोजर, ते सगळं त्यांचंच आहे याच्यामध्ये डोकं. आम्ही फक्त ते फॉलो करत गेलोय. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी हा डेडिकेटेड लेख लिहिला होता आणि त्याने परमिशन दिली की या पुस्तकात, म्हणजे हा माझ्या खूप जवळचा लेख आहे. म्हणजे तो हृदयाजवळचा लेख. माझी म्हणजे त्याचा मुलगा आणि माझा मुलगा मोठा होईपर्यंत माझ्यापर्यंत राहिले. त्यांना तो नाही कळाला तर चालेल, पण मला तोपर्यंत माझ्याबरोबर तो जाईलच. खूप छान, खूप छान. तर तन्वीर, एक तर मला तुझ्याकडनं एक विचारायचं आहे की तू सगळ्यात पहिला लिहिलेला लेख कोणता तुझा? तू जेव्हा पहिला लेख लिहिला की तुला असं वाटलं की आता मला लेख लिहायचा आहे, लिहिलं पाहिजे, मी लिहू शकतो, आणि तुला सुचलेला पहिला लेख कोणता? मी सगळ्यात पहिला लिहिलेला लेख आहे इफत का बाई. इफत का बाई. तो लेख दुर्दैवाने दोन्ही पुस्तकात नाहीये. पण तो फेसबुकवर आहे. एक फेसबुकवर 3-1 वर्ष अगोदर मी तो लेख लिहिला होता. मला आता आठवत नाही ऍक्च्युली, मला तुम्ही आता तो विचारू नका. पण इफत का भाई नावाचा सगळ्यात अगोदर लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये मथित अर्थ असा होता की माझी आई, माझी बहीण आणि देव, असे माझ्या आयुष्यामध्ये 3 देव आहेत. माझा देव एक नाहीये, कारण मला घडवण्यामध्ये आईचा आणि बहिणीचा फार मोठा हात आहे. त्या आशयाचा तो इफत का भाई म्हणून एक लेख होता. माझ्या बहिणीची नेहमी अशी शोकांतिका म्हणू नाही शकत, तिचं असं एक कंप्लेंट होती की सगळे मला तन्वीरचा भाई म्हणूनच हाक मारतात. म्हणजे मीच हुशार, मीच गोरा, ती सावळी आहे, मी गोरा आहे, मला जास्त मार्क मिळतात, तिला कमी मिळतात, असं तसं वगैरे. तर म्हणून मी तिच्या नावानेच लिहिलं होतं की बाबा आजपासून तुला, म्हणजे मला माणसं तुझा भाऊ म्हणून ओळखतील.
मी असं काहीतरी करेन की हम्म. तुझं नाव फेमस होईल आणि मला तुझा भाऊ म्हणून ओळखतील. आणि तो लेख खरंच फेमस झाला. ओके. म्हणजे आणि त्याच लेखाने इथपर्यंत ती जर्नी घडून आणली. म्हणजे मला कुणीतरी सांगितलं, बाबा आता तू लेख लिहायला सुरुवात कर, कविता नको लिहूस, आता तू लेखही चांगले लिहू शकतोस. असं. मग तुझं ऍक्च्युली लिखाण पहिल्यांदा 4 ओळीने झालं का तन्वीर? हो सर, 4 ओळीने मी सुरुवातीला हिंदीमध्ये लिहायला सुरुवात केली. मला असं वाटायचं की मला हिंदी उर्दू चांगली येते, पण नंतर मी त्याच्यामध्ये नीट व्यक्त काही काही गोष्टींमध्ये नाही होऊ शकत. मग 4 ओळी सुरुवात केली, मग कविता जमायला लागल्या, मग लेख, काही कथा लिहिल्या, शॉर्ट फिल्म्स लिहिल्या, असं ते वाढत गेलं. पण सुरुवात हिंदी कवितांपासून झाली, मग 4 ओळ्या मराठीमध्ये, आणि मग मराठीमध्ये हळूहळू कविता. एखादी 4 ओळी आठवते तुला? नाही सर. 2 ओळी पण नाही आठवत आहेत. एक असं लिहिलं होतं, पण ते काल्पनिक आहे. ते काल्पनिक असं आहे की तसं कवितेच्या वाटेवर मी मुद्दाम गेलो नव्हतो, ती फार जगली नाही आणि मी पूर्ण मेलो नव्हतो, असं एक 2 ओळीचं होतं ते. पण काल्पनिक आहे, म्हणजे असं काल्पनिकच म्हणा, आता सोशल प्लॅटफॉर्मवर आपण असं काल्पनिकच सांगतो. सगळ्या काल्पनिक गोष्टी कुठेतरी असतात. खरंय. असं नुसतंच काल्पनिक जनरली काही नसतं, असं माझं स्वतःचं मत आहे. आपण जेव्हा म्हणतो ना मजेने म्हटलं, गमतीने म्हटलं, तेव्हा पण कुठेतरी कोणत्या तरी हृदयामध्ये कुठेतरी ऍक्च्युली असतं, तेव्हाच ते गमतीने येतं. खरंय. असं. खरंय. तर हा का जातो ऋषिकेश आणि परत येतो, आय डोंट नो. आहेत सर, आता आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम. माझा आवाज येतोय का? आवाज येतोय, पण एवढा क्लिअर नाहीये. क्लिअर नाहीये. हॅलो हॅलो. हा, आवाज आलाय क्लिअर, हे येत नाहीये व्हिडिओ. हा ठीक आहे, आता येतोय मला वाटतं. ओके. ऋषिकेश, तन्वीरचा एखादा 4 ओळी तुमच्याकडे आहे, सांगू शकता? माझ्याकडं मी मागची 4 ओळी तर होती. 4 ओळी म्हणण्यापेक्षा त्याला 2 ओळी म्हणू आपण, की त्याची ऍक्च्युली 2 लाइनर्स 1 लाइनर्स खूप जास्त चालतात. म्हणजे आधी मला फक्त एक शंका होती की त्या चालत्या फिरत्या गाड्यांवर दिसत नाहीत, पण मी ती माझ्या गाडीवर टाकून तीही इच्छा पूर्ण केली. तर मागच्या पुस्तकात जसं तन्वीरनी म्हणजे बॅक कव्हरला टाकलं होतं की माणसाकडे हारण्याची ताकद पाहिजे, जिंकता कधी येतं. आणि या पुस्तकात आपण टाकलंय की सगळेच देव आभाळत नसतात. तर ऍक्च्युली ह्या ओळी आहेत 2, पण ह्याचे मतितार्थ एक अख्खं पुस्तक होईल इतके जास्त आहेत. म्हणजे लोक इथं जिंकण्याच्या शर्यतीत फिरत असताना एक माणूस येतो आणि तो हारण्याची ताकद सांगून जातोय अगदी 2 ओळीत. म्हणजे खूप इन्स्पायर करणारे आणि खूप मोटिवेट करणाऱ्या गोष्टी आहेत या. बॉक्सिंग करताना आणि कराटे किंवा कोणत्याही अशा टाईपचे जे स्किल आहेत ते शिकताना पहिल्यांदा त्यांना मार खाण्याचं शिक्षण दिलं जातं. जो मार खाऊ शकत नाही तो जिंकू नाही शकत. याची जास्त कॅपॅसिटी आहे, मार खाऊन विस्टँड करायची, स्टॅमिना त्याचा जास्त आहे, ही कॅन विन. म्हणजे त्याला आधी ते म्हणून त्याचं जे मिनिंग आहे की ज्याला जिंकता तो कोणाला, कारण की पहिल्यांदा तो हरतो ना तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. जो पहिल्यांदा जिंकून जातो ना तो नंतर हरतो, त्याला कळतच नाही ना. बऱ्याच वेळा जुगार जो जिंकतो त्याला वाटतं तो जिंकलाय, परंतु तो त्यावेळेला हरलेला असतो. त्याला एखादी पहिल्यांदा स्टार्टिंगला लॉटरी लागून जाते आणि त्याला वाटलं की आपण सगळं जिंकलो, परंतु ती लॉटरी लागणं हा त्याच्यासाठी ऍक्च्युली दुःखद घटना असते, मी तर म्हणतो. कारण की त्याच्या आयुष्याला त्याच्यामुळे कल्पनी मिळते की त्याला वाटतं सगळं इझी आहे आणि नंतर तो त्याचं नुकसानच होत असतं त्याच्याने. तर हार हीच यशाची पहिली पायरी आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्याचं मिनिंग आपण जशा प्रकारे घेऊ तसे. आणि तन्वीर हे सगळे मिनिंग काढतो आणि सगळ्यांना सांगतो. व्हेरी गुड, छान, मोटिवेटिंग आहे सर. म्हणजे त्यामध्ये मतितार्थ खूप मोठे असतात. भविष्यात मी बॉक्सिंगचं काय कोर्ट वगैरे टाकलं तर पहिल्या दारावर लिहिलं असं की हारण्याची ताकद पाहिजे, जिंकता कधी येतं, खाली तन्वीर सिद्दकी. मला वाटतं त्याच्यात बॉक्सिंगचं कोर्ट टाकल्यावर रुचित प्रकाशनचं तरी नाव केले. प्रकाशन आणि बॉक्सिंग एकदम डिफरंटला आलं ना, परंतु ते मी म्हणजे एक भाग म्हणून सांगितलं फक्त. तसा काही विचार नाहीये माझ्या मनात. लोकांची आणखी नितीश गिजरे आहेत, त्यांचं इच्छा होती की 20 रुपयाचं प्रेम व्हायला व्हावं होतं आज, असं जे काय आहे ते मागचं मला वाटतं एकटा पाऊट मधलं एक लेख आहे तो. नाही, ते ऍक्च्युअली पेन्सिलर मधली कविता आहे सर. कविता आहे. ते जर झालं तर छान होतं बुवा, असं इच्छा होती त्यांची, पण मला वाटतं त्याच्याकडे नसेल. असतं तर आपण बोललो असतो. अशा इच्छा मला आता कळत नाही त्याला. तुम्ही
तरी करून आलो असतो. नाही, मला सुद्धा कल्पना नव्हती. पण काय असतं, फेसबुक लाईव्ह आहे त्यामुळे लोक कोणी काही इच्छा प्रकट करू शकतात. आणि ऍक्च्युली तसं बघितलं तर आपण असायला पाहिजे तयार, असं माझं स्वतःच मत आहे. लोकांना मला खूप ते आवडलं. पाठ नाही आता मिळले की एवढा नाही, मला खरंच ती कविता लक्षात नाहीये सर, पण तुम्ही मला वेळ दिला तर मला ते शोधता येईल, पण ते वेळ लागेल त्याच्यामध्ये. राहू द्या काही. ओके. आपले 2-3 प्रश्न सर अजून तुम्ही सांगा. बस आता मला एकतर ह्या पुस्तकाकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? एक तर पहिलं एक टप्पा आउटच्या किती प्रती आपल्या आतापर्यंत गेल्या, किती लोकांपर्यंत ते पुस्तक पोहोचलं, आणि हे एक टप्पा आउट 2 जे आहे किती लोकांपर्यंत पोहोचेल, किती पहिल्या याच्यामध्ये आपण किती प्रती आपण छापतो आहे, आणि किती ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे. तसं जसं आता मी म्हणेल की मला माहिती माझे लोक आहेत 50 लोकांना मला द्यायचे आहेत, तसं तुला ऍडव्हान्स बुकिंग साधारण किती असं वाटतं की तुला एवढे लोकांकडे आता हे द्यायचं आहे, आणि पहिला पार्ट किती लोक प्रिंटिंग करणार आहात? एक टप्पा आउट 1 ची सर आता 8वी आवृत्ती आपल्याला प्रिंटला टाकायची आहे. 8वी अंदाजे 3-4 हजार पुस्तकांच्या वरती तो काउंट जाईल. पेन्सिलर जे ऋषिकेशने केलं होतं त्याची आता 3री आवृत्ती जाणार आहे प्रिंटिंगला, कारण 2 आवृत्त्या त्याच्या संपल्या. एक आवृत्ती म्हणजे आमचं 500 पुस्तकांचं कॅल्क्युलेशन आहे जवळपास, त्याची 3री आवृत्ती पेन्सिलरची जाणार आहे. एक टप्पा 2 साठी सर आमचं एक्सपेक्टेशन जास्तच होतं, पण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे डिफिकल्ट आहे सगळीकडे, कसं पाठवायचं आहे. आणि अंदाजे आमच्याकडे सर आता एक नाही म्हणाल तर एक 900 पुस्तकांची प्री बुकिंग आहे. ओके, आताच ऑलरेडी आहे. म्हणजे पहिलं तर तुम्ही ऍटलीस्ट 1000-1500 बुक मला वाटतं प्रिंट करावं लागेल तुम्हाला. हा, म्हणजे 500च्या हिशोबाने आम्ही आता विचार करतो की 1000चं करू, पण सध्या कोरोना असल्यामुळे आणि आमचे सगळे मित्र सध्या सगळेजण त्रासामध्ये असल्यामुळे आम्ही स्वतः पण त्याची जास्त मार्केटिंग नाही करत आहे, म्हणजे नाहीच करत आहे. फक्त हे लॉकडाऊन मध्ये मी का करतोय ह्याचं मी थोडंसं स्पष्टीकरण देऊ शकतो, कारण मला असं वाटतं की अशा काळामध्ये हेच पुस्तक पर्यंत गेलं तर म्हणजे या सगळ्या काळासाठीच ते पुस्तक लिहिलेलं होतं, आणि याच वेळी तर ते गेलं तर काही प्रॉब्लेम. हे लॉकडाऊन किंवा हे सगळं जे होतं ना, तर हे तुमच्यासारखे तन्वीर सारखे जे लेखक असतात त्यांना आणखी काही गोष्टी कळाव्यात, आणखी काही त्यांच्याकडनं आम्हाला लेख मिळावे त्याच्यासाठी सुद्धा असतील. कशी प्रत्येक प्रसंग जो होत असतो, माझं पण स्वतःचं मत आहे की प्रत्येक गोष्टी चांगल्यासाठी होत असते. काय त्याच्या मागे काही ना काही चांगल्या गोष्टी असतात, काही ना काही आपल्याला शिकवत असतात. प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला शिकण्यासारखं असतं. आता याच्यामध्ये पण आपण बघितलं की इथे ब्रिटनच्या राजाला सुद्धा तोच प्रॉब्लेम होतो, जो एखाद्या गरीब कुठल्या झोपडपट्टीत राहणाऱ्याला सुद्धा तेवढाच प्रॉब्लेम होतो. हा कोविड-19 कोण बघत नाही की कोण राजा आहे कोण गरीब आहे, सगळ्यांना तेच प्रोटेक्शन, जो नाही प्रोटेक्शनचं मिस्टेक झाली की त्याला तो बसतो, आणि त्रास कोणालाही किती होतो, आणि कोणाला किती होईल, कोणाला कमी होईल, कोणाला जास्त होईल काही सांगू शकत नाही. त्यात तुमच्याकडे पैसे किती आहेत, तुमच्याकडे किती डॉक्टरला पैसे देण्याचे किती जास्त पैसे असले, किती मोठे असला तरी ते लोकांही काही करू शकत नाहीत. आणि एखादे गरीब ज्याकडे काही पैसे नसतात तो रस्त्यावरच जाऊन ठीक होतोय, त्याला तो डॉक्टरकडून भेटत पण नाही, पण त्याला काही त्रास पण होत नाही, त्याला कोविड होतो आणि जातो कधी त्याला ते कळतही नाही. म्हणजे याच्यामध्ये ही पण एक शिकण्याची गोष्ट आहे, मोठी गोष्ट. तर ह्या प्रत्येक याच्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. त्याच्यामध्ये सगळ्यात आता तुम्ही विषय काढला म्हणून सगळ्यात चांगलं मला हे आवडलं की मागच्या वेळी एक टप्पा मध्ये मी एक आवाहन केलं होतं की तुम्ही जर याच्यामधलं जर काही फॉलो केलं असेल तर तुम्ही पुस्तकामधलं एक पान दुमडा. तर मला असे काही पॉझिटिव्ह मेसेज म्हणजे खूप आले, म्हणजे 70-80 मेसेज असे आले की आम्ही ते पुस्तक वाचून किंवा न वाचून म्हणण्यापेक्षा आम्ही कुठेतरी ती ऐकली होती स्टोरी, पुस्तक वाचून आम्ही खूप लोकांसाठी मदत करू शकलो. आम्ही या कोरोनाच्या आर्थिक काळामध्ये आमच्या परीने, म्हणजे काही जणांनी घरपोच जेवणच पोहोचवलं असेल, काही पैसे दिले नसतील, पण आम्ही केलं, आणि मला ते खूप छान वाटलं की बाबा आपण लिहिलं होतं त्याचं कुठेतरी सार्थक झालं. तन्वीर, याच्यात सगळ्यात ऍडव्हान्टेज हाच मला सगळ्यात जास्त तुझ्या लिखाणामधला ऍडव्हान्टेज वाटला ना, की तू भले स्वतः तुला कुठे तुझ्याकडे एवढे पैसेही नसतील कारण तू स्वतः जॉब करतो, परंतु तू खूप लोकांना प्रेरणा देतो, आणि मला सुद्धा तुझ्या लिखाणातून प्रेरणा मिळाली, म्हणजे मी कबूल करतो ते. म्हणजे मी मला तर्फे जेवढी काय मदत जेव्हा वाटेल तेव्हा करतोच, परंतु जेव्हा मी तुझा 15 ऑगस्टचा कार्यक्रम बघितला तेव्हा मला खऱ्या अर्थाने मला माहिती होतं की तन्वीर लिहितोय, कारण फेसबुकवरती तुझ्या पोस्ट वाचत होतो मी, पण तिकडे जे मी तुझा जो कार्यक्रम बघितला आणि मी ऍक्च्युली भारावून गेलो. आणि तेव्हा जे आमचा एक प्रोजेक्ट चालू होता त्याच्यामध्ये मी जे काही आणखी करणार होतो त्याच्यामध्ये मी ऍटलिस्ट त्याच्यामध्ये 30% तरी आणखी वाढवले. दिस इज
म्हणजे हे 30% मध्ये तुझं भाग आहे त्याच्यामध्ये. तुझं जे लिखाण नसतं तर कदाचित ते 30% माझ्याकडे गेले नसते. म्हणजे माझ्याकडनं जी ठराविक मी ठरले त्याच्यापेक्षा ती वाढली 30%ने. दॅट वॉज द रिझन बिहाइंड बिकॉज ऑफ द तन्वीर रायटिंग. तर ते मला खूप भावलं की बाबा तू अशा बऱ्याच लोकांना प्रेरित करू शकतोस, कारण की ते तुझ्या ह्याच्याने प्रेरित करतो म्हणजे तुला पण कळत नाही, पण ते लोकांना संवेदना जागृत होतात. आता मी विपासनाचं नेहमी सांगतो की विपासनामध्ये संवेदना जागृत होतात, परंतु मी कोणतीच एक गोष्ट टेक्निक असं काही नाहीये, माझं स्वतःचं मत आहे तुझ्या ह्याच्यावरनं मी सांगू शकतो की ज्याला जागृत व्हायचे असतात ना तो कुठूनही जागृत होतो, आणि ज्याला जागृत ज्याच्या करता येत नाही तो 10 कोर्स करतो विपासनाचे सुद्धा तरी सुद्धा त्याच्या संवेदना जागृत होत नाही, अशी पण लोक आहेत. आणि काही तुझ्या नुसत्या कविता ऐकून किंवा तुझा एखादा लेख ऐकून त्याच्या संवेदना जागृत होतात. तर इट इज डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन. तर प्रत्येक गोष्टीतून आपण शिकत राहतो, त्याच्यातून आपल्याला जे काय घ्यायचं आपण घेत राहतो, आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी होत असते, चांगल्यासाठी होत असते. आपण जर आपल्यातली पॉझिटिव्हिटी ठेवली, कारण की आपल्याला ही संधी मिळत असते. आता करोना काळामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा संधी मिळाली, काही लोकांना आपण मदत करू शकलो. त्रास झाल्यानंतर आपल्याला जाणीव झाली की त्रास म्हणजे कसा असतो, जेलमध्ये राहण्याचा त्रास काय असतो, जेलमध्ये जे कोणतेही खाणार नसतील त्यांना किती त्रास होईल. जर तुम्हाला 10 दिवस 20 दिवस लॉकडाऊनचा तुम्हाला त्रास होतो, इट इज लाईक तुम्ही तुमच्याच घरात राहून सुद्धा तुम्ही वैतागून जाता, सगळ्या फॅसिलिटी असून, टीव्ही असून, सगळं असून, पण तुम्हाला रेस्ट्रिक्शन आहे. बंधनाचा त्रास किती असतो हे तुम्हाला इथे कळतं. जे स्वातंत्र्य म्हणजे काय, हे आपल्याला स्वातंत्र्याची किंमत नसते, स्वातंत्र्याची किंमत कळून दिली आपल्याला लॉकडाऊनमुळे. भले नुकसान झालं, आर्थिक नुकसान, आणि ते सगळं झालं, डिसिजन रॉंग आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, ते वेगळी गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमधून जे पॉझिटिव्ह पॉईंट आपण घेतो की याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात. तर तन्वीर तुला आणखी काही सांगायचं असेल तर ते मला जस्ट मला वाटतं 1-2-3 मिनिटात 5 मिनिटांमध्ये आपण मग कार्यक्रम संपवू. तुला काही सांगायचंय आणखी याच्याबद्दल, तुला किंवा आणखी पण तुमच्या कोणत्याही मित्राला काही सांगायचं? मला अगदी मनापासून तुमचे आभार मानायचे आहेत सर. म्हणजे ही जर्नी म्हणजे 2004 पासून आता 16 वर्ष झाली, तुम्ही कधीच माझी साथ सोडली नाही, मला नेहमी सगळ्या गोष्टीमध्ये प्रमोट केलंय. म्हणजे मला खरंच आठवतं की माझ्याकडे जेव्हा ते डिग्रीचे पेपर आले नव्हते तेव्हा तुम्ही चान्स दिला होता. आज पहिल्यांदा कविता करायला गेलो तेव्हा तुम्ही चान्स दिला. आज आम्ही कंपनी साजर करायला गेलो तेव्हाही तुम्ही उभे राहिलात. म्हणजे तुम्ही खरंच देवासारखे असेच आमच्या सोबत आहात, आणि म्हणजे हे ऋण राहतील. म्हणजे फक्त थँक्यू किंवा असं म्हणून ते नाही होऊ शकणार, पण हे ऋण राहतील. आणि ते कुठे ना कुठेतरी मी परत तन्वीर, हे ऍक्च्युली काय आहे माहिती का, मी तर उलट मला म्हणतो की तुझ्या संपर्कामध्ये मी आलो त्याच्यामुळे मला सुद्धा आणखी माझं पुण्यकर्म वाढवण्याचा जो आपण म्हणतो ना आपलं संचित वाढवण्याची मौका मला तुझ्यामुळे मिळाला, मी असं म्हणेल. कारण की मला हे चांगलं ऐकून आपण ती बऱ्याच वेळा आपण चुका करत जातो, आपल्याला कळत नाहीत आपल्या चुका असतात ते. तर ह्या ज्या तुझं वाचन जेव्हा करतो ना तेव्हा आपल्या चुका जाणवतात, आपणही बघतो. आता मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की रस्त्यावर, आय डोंट नो तू त्याच्यावर लिहिलेलं आहेस की नाही माहिती नाही मला, रस्त्यावर आपण जातो, सिग्नलला थांबतो, भिकारी पैसे मागतात आपल्याकडे, द्यावं नाही द्यावं, बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. दिलं तरी प्रॉब्लेम असतो, नाही दिलं तरी प्रॉब्लेम असतो. तू त्याच्यावर काय लिहू शकतोस मला वाटतं, कारण की एकदा दिलं ना तर त्याच्यानंतर एकच नाही, ते सगळ्या त्या आजूबाजूचे सगळे भिकारी आपल्याकडे येतात कारण की आपण देतोय. म्हणजे दॅट इज नॉट एंड. आणि परंतु तरी द्यायला पण पाहिजे, तो पण पॉईंट असतो, न द्यायला पाहिजे तोही पॉईंट असतो. म्हणजे त्याच्यातले खरे खरे जुनियन खरोखरचे सुद्धा असतात ज्यांना खरोखर प्रॉब्लेम आहे, आणि काही काही ज्यांना त्याच्यामुळे आपण दिल्यामुळे त्यांना आणखी तशी संख्या वाढण्याची शक्यता असते, त्याचा फायदा करून घेणारे लोक पण असतात. तो पण एक संदेश असतो, ती सुद्धा वस्तुस्थिती सुद्धा असते. तर योगायोगाने त्याच्यावर एक लेख आहे 1 टप्पा और 2 मध्ये, आणि ओके. त्याचं नाव आहे दुसरी बात, आणि तो संतालडी मध्ये घडलेला आहे. ओ ओके, ग्रेट. पुरुलियामध्ये संतालडी मध्ये घडलेला हा आहे. हा 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 तो मी हा. सस्पेन्स ठेवतो, तुम्ही आल्यावर एकदा वाचा, तुम्हाला आवडेल नक्की. चालेल चालेल. संतांच्या साईटवरती जो होता तो. ओके तन्वीर, खूप छान वाटलं हा सगळा कार्यक्रम. आपण तुमच्या सगळ्या टीमला भेटलो, गजानन साहेबांना भेटलो, रोहितला भेटलो, ऋषिकेशला भेटलो. सगळ्यांचे आभार, आणि मला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. आणि की हा 1 टप्पा आउट टू याच्या 4000 नाही तर 10,000 आवृत्ती 1-2 वर्षामध्ये त्याच्या 10,000 आवृत्ती होत, जास्तीत जास्त लोकांना, पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या यंग जनरेशन पर्यंत हे गेलं पाहिजे. यंग जनरेशनच नाही तर सगळ्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे. यंग जनरेशन साठीच नाहीये हे मी तर म्हणतो की कोणत्याही वयाच्या माणसांसाठी खूप छान पुस्तक आहे त्याच्यातल्या. कारण की तू पर्टिक्युलरली ह्या काही लहान मुलांसाठी असतात, काही मोठ्या लोकांसाठी असतात, काही मीडियम, असं नाही. हे वाचन सगळ्यांसाठी खूपच उपयोगाचं आहे, खूपच छान आहे. तर माझ्या शुभेच्छा. आणि त्याच्याबरोबर मला वाटतं आपण आजचा हा कार्यक्रम बराच आपला चालला तो आपण संपवूया. आणि वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू.
थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.